जय महाराष्ट्र पब्लिक, मी तुमचा लाडका आरटी ब्लॉगर आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन पक्षी प्रदर्शन म्हणजे गाय बी आणायचं काय बक्षीस त्या हा काय नाही तर शेळी पण ते काय नाही मामा काय नादी लागते भेट आले होते कार्यकर्ते गावात आणि देत होते काव्याला ज्ञान. डायरेक्ट कार्यकर्त्यांनी डायरेक्ट काव्याला ज्ञान दिलं होतं आणि त्याच्यानंतर काव्याने पाहिलं अक्षयला डायरेक्टच घोडा लावला. मग आम्ही गेलो निघून. काय निघाले आपले सगळे कार्यकर्ते. लग्नाला जायचं होतं आपल्या कुकाण्याला लग्नाला आणि आपल्या मित्राची बहिणीच लग्न होतं. घेतलं पीटरनं पण दुसरी गाडी. ते म्हणली तुमच्या गाडीवर नाही बसणार. मग लग्नाला भेटले दाजी पा तिकडच मोबाईल उचकीत बसले दाजी असं पटत होय तुम्हाला डायरेक्ट आलो आपण स्टेजवर आणि देव लग्न कधी होईल बरं उद्या बाप्पा तुम्ही याचं लग्न होणार आहे का सांगा मी खरं सांगू का टप्प्यात आलाय का नाही ते अजून. मग काय घेतलं देवप्पा सोबत थोड्या गोष्टी सोबत गप्पा करून आपण आलो. मग आता पुढल्या कार्यक्रमाला तर जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला होता. तर बसलो आपण सगळे कार्यकर्ते जेवायला. तर आपल्या शेजारी सगळे आपलेच कार्यकर्ते बसले होते. दाजी बसले जेवायला आणि त्यांचं पहा काय चालले चाळे ते घालते एकमेकाला घास भरून. मग काय आपल्याला सांगितलं एका जणांनी मट्टा आहे. मग आपल्या कार्यकर्ता गेला मट्टा वाढायला. कार्यकर्ता आम्हाला सोडून सगळ्या गावाला मट्टा वाढत होता पण आमच्यापासून लांब जायचं डायरेक्टच आमच्यापासून. मग काय गेलो ड्रोन वाल्याकडे त्याचा कॅमेरा क्वालिटी चेक करायला. त्याचा कॅमेरा होता डायरेक्ट इटकीत. लग्नात बघितलं तर आपल्या आशिष भाई लोखंडे पेट्रोल पंपाचे मालक त्यांचं झाला तिथं सत्कार. आपले कार्यकर्ते कधी लग्न लागण आणि कधी जेवायला बसतील त्याची वाट पाहू राहिली. कार्यकर्ते डायरेक्टच दोन कार्यकर्ते म्हणतात कधी लग्न लागत भाऊ आपल्याला डायरेक्ट जेवायला बसायचं. आणि जिकडून तिकडून लग्न नाही लागलं डायरेक्टच गेला ना भाऊ कार्यकर्ता जेवायला. पाहिलं तर कोणीच नाही आज लग्नच लागू राहिलं तिकडे बस जेवायला डायरेक्ट आम्ही लाच सोबत काय पटत तुला. व्हिडिओ आवडला असला नक्की लाईक करा, फॉलो करा.